नमस्कार, तृप्ती टेस्टी ट्रीट्समध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मसाले भात। तर मसाले भातासाठी लागणारे साहित्य आपण जाणून घेऊया। इथे मी 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तांदूळ मी चांद तारा हा वापरलेला आहे, तुम्ही कोणताही वापरू शकता। तसेच 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, त्याचप्रमाणे बटाटा, बीट, शेंगदाणे, वांग्याच्या फोडी, मटार, टोमॅटो, गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, 1 चमचा मोहरी, त्याचप्रमाणे जिरे, हळद, लाल तिखट व चवीनुसार मीठ। यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या ॲड करू शकता। तर आता आपण फोडणी घालून घेऊया। 2 चमचे तेल, तेल गरम करून घेऊया आणि तेल गरम झाले की आपण गॅस बंद करायचा। का गॅस बंद करायचा ते मी पुढे सांगते। मोहरी, मोहरी अशी मस्त तडतडली की जिरे, हळद, मसाला, यामध्ये कांदा टाकू, कांदा मस्त लालसर रंगाचा होईपर्यंत भाजून घेऊ। गॅस आपण बंद केलेला, कारण कसं होतं आपण टाकलेले मसाले लगेचच करपून जातात। हा छान परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये बटाटा, टोमॅटो, बारीक चिरलेल्या वांग्याच्या फोडी, शेंगदाणे, मटार, बीट, मिरची, गाजर याला छान आता आपण परतून घेऊया। कांदा लालसर होईपर्यंत गॅस मी मंद आचेवर ठेवला होता। आता आपण नॉर्मल गॅस वाढवूया। तर कढीपत्ता आणि कोथिंबीर मी तेलामध्ये टाकलेली नाही, अशी वरून टाकणार, कारण तेलामध्ये जर कढीपत्ता टाकला तर टाकलेले मसाले कढीपत्त्याला आणि कोथिंबीरीला चिकटून बसतात। ते चवीला एवढं छान लागत नाही। याला आपण 2 ते 3 मिनिटे मस्त परतून घेऊ। परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ, आपण यामध्ये तांदूळ घालून घेऊ। आता आपण यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करूया आणि 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। पंधरा मिनिट झालेली आहेत, बघू शकता भात किती मस्त झालेला आहे, मस्त असा शिजलेला आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।